नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती सराव प्रश्न संच पाहत आहोत। यामध्ये आज आपण 2023 ला विचारण्यात आलेले जेवढे काही वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न होते त्यातील आपण 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। मित्रांनो, हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये मिळून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील। आणि मित्रांनो, हा प्रश्न आपला TCS मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, म्हणजे हा 2023 चा प्रश्न असणार आहे। ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सोलापूर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? पहा, महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सह्याद्री पर्वतरांग ही जी पर्वतरांग आहे यालाच महाराष्ट्र राज्याचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखलं जातं। लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा कोणती पर्वतरांग? सह्याद्री पर्वतरांग। सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्या शेजारी उभी असलेली डोंगराची एक रांग आहे। या डोंगर रांगेचं क्षेत्रफळ 60,000 चौरस किलोमीटर असून या रांगेची सरासरी उंची 1200 मीटर इतकी आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सोलापूर व अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे डॅश क्षेत्रांच्या केंद्रस्थानी आहेत। या ठिकाणी पहा, अहमदनगर हे जे आहे, जर आपल्याला बाय चान्स नंतर काही विचारला प्रश्न तर अहमदनगरच्या ऐवजी अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर असा प्रश्न विचारला जाईल, कारण अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर असं ठेवण्यात आलेलं आहे। लक्षात ठेवा, आपण मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे, कारण हा जुन्या प्रश्नपत्रिकेतील जशास तसा प्रश्न आहे। सोलापूर व अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे डॅश क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तर शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी येतात पहा सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे। अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। त्याच्या उत्तरेस नाशिक व छत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर, उस्मानाबाद म्हणजेच कोणतं, तर धाराशिव, आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जैन आगम हे जैन धर्मांचा पवित्र ग्रंथ आहे। हे ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न तयार होतात पहा। पहिला प्रश्न कोणता आहे की जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? जसं की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, त्याच पद्धतीने जैन धर्माचा पवित्र ग्रंथ जो आहे तो आहे जैन आगम, आणि हा जैन आगम ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर प्राकृत भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे पहा जैन आगम हा ग्रंथ। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? पहा, भूतान हा जो देश आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं शासन कार्य करतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर घटनात्मक राजेशाही। लक्षात ठेवा, घटनात्मक राजेशाही हे जे आहे अशा प्रकारचं शासन आहे पहा भूतान देशामध्ये। लक्षात ठेवा, भूतानमधील जे सरकार आहे याचं स्वरूप आहे लोकशाही, पण हे संवैधानिक राजेशाहीमध्ये येतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न थोडासा मोठा आहे पण प्रश्न समजून घ्या, कारण या प्रश्नामध्ये आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे अजून नवीन तयार होत आहेत। यामध्ये काय आहे, 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले। हे आंदोलन डॅश यांच्या विरोधात होते। पहा, लक्षात ठेवा,
प्रश्न हा खूप महत्वाचा आहे। यामध्ये आपल्याला दोन प्रश्न कोणते तयार होतात हे तुम्हाला मी सांगतो, पण उत्तर काय आहे पहा, तर जमीन महसुलातील वाढ जो आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। कोणतं? बारडोलीचं आंदोलन। तर यामध्ये महत्वाचा पहिला प्रश्न काय आहे की बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व किंवा बारडोली आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं। कधी केलेलं आहे पहा, 1928 या वर्षी। आणि हे कशासाठी होतं आंदोलन, तर जमीन महसुलातील जी वाढ होती त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। बारडोली सत्याग्रह ही एक कृषी चळवळ होती ज्याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं। या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे त्यांना सरदार ही पदवी देण्यात आलेली होती। लक्षात ठेवा, कशामुळे सरदार ही पदवी देण्यात आली होती, तर त्यांनी बारडोलीचं जे सत्याग्रह आहे तो यशस्वीपणे ते आंदोलन केलं होतं, त्यामुळे त्यांना सरदार ही पदवी देण्यात आलेली होती। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, संसदेत राष्ट्रपतींद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे। पहा, संसदेमध्ये राष्ट्रपतीद्वारे किती अँग्लो इंडियन समूहाचे किती सदस्य असतात की ते नामांकित केले जाऊ शकतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर 2 सदस्य जे आहेत ते नामांकित केले जाऊ शकतात। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8 आहे, डॅश म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता याची खात्री होय। पहा, महत्वाचा प्रश्न आहे, डॅश म्हणजे काय, म्हणजे असं की त्याला आपण व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व अखंडता असं म्हणू शकतो। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3 जो बंधुभाव आहे। बंधुभाव म्हणजे काय, तर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर पहा मित्रांनो, बंधुभाव म्हणजे काय, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व अखंडता याची खात्री म्हणजेच बंधुभाव होय। बंधुभाव म्हणजे बंधुत्वाची भावना तसेच मूलभूत कर्तव्य जे देण्यात आले आहेत अनुच्छेद 51A मध्ये, त्यामध्ये कोणतं आहे, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा विभागीय विविधतेच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांचा एकोपा आणि समान बंधुभावाची भावना वाढवणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। कलम लक्षात ठेवा, अनुच्छेद 51A मध्ये। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये डॅशचे समृद्ध साठे आहेत। महाराष्ट्रातील रत्नागिरी हे जे ठिकाण आहे, तर रत्नागिरीत कोणत्या कशाचे साठे हे जास्त प्रमाणात आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर आपल्या राज्यामध्ये रत्नागिरी हे जे जिल्हा आहे यामध्ये बॉक्साईटचे जे साठे आहेत हे खूप प्रमाणात आढळतात। लक्षात ठेवा, बॉक्साईटचे साठे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आहेत रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये। बॉक्साईटचा उपयोग हा प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो। भारतातील सुमारे 21% बॉक्साईटचे साठे किंवा बॉक्साईटचं उत्पादन हे महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जातं। किती टक्के आहे? 21% इतकं। महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे उच्च प्रतीचे आहेत आणि ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सांगली व सातारा या जिल्ह्यामध्ये देखील आढळतात। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, विदर्भातील मुख्य शहराचं नाव सांगायचं आहे। पहा, विदर्भातील मुख्य शहर मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे आणि 2023 ला मी हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये सुद्धा पोस्ट केला होता। त्यातील फक्त जवळपास आपल्याला 39% विद्यार्थ्यांनी उत्तर याचं बरोबर दिलं होतं। तर विदर्भातील मुख्य शहर जे आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे मुख्य शहर आहे। लक्षात ठेवा, विदर्भातील मुख्य शहराचं नाव नागपूर आहे। नागपूर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील 3रं मोठ्या क्रमांकाचं शहर आहे। नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय देखील आहे। महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरवलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात? पहा, महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। खालीलपैकी असं कोणतं आंदोलन आहे की त्या आंदोलनाचा उद्देश काय आहे की जंगलाचं संवर्धन करणं आणि त्यामुळे जे लोक आहेत ती झाडे कापले जाऊ नयेत म्हणून त्यासाठी प्रतिबंध करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर चिपको आंदोलन याचा उद्देश आहे पहा जंगल संवर्धनाचा। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? हा देखील प्रश्न हा खूप महत्वाचा आहे। पहा, हिमालयाचा खालीलपैकी असा कोणता भाग आहे की तो सतलज आणि काली नदीच्या दरम्यान मध्ये येतो?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर कुमाऊ हिमालय हे जे आहे हा एक असा भाग आहे हिमालयाचा जो सतलज आणि काली नदीच्या दरम्यान वसलेला आहे. कुमाऊ हिमालय पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा मित्रांनो, खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा हिमालय पर्वताचे. तर हिमालयाची पूर्व पश्चिम असे 3 विभाग केले जातात. त्यामध्ये पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय हे जे आहेत हे हिमालयाचे पूर्व पश्चिम असे 3 भाग आहेत. यामध्ये पहा पश्चिम हिमालय काय आहे तर या हिमालयाचे प्राकृतिक दृष्ट्या 3 विभाग पडतात. काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय आणि कुमाऊ हिमालय. कुमाऊ हिमालय हे सतलज नदीपासून पूर्वेला काली नदीपर्यंत पसरलेलं आहे. उत्तराखंडामधील पर्वतरांगेला कुमाऊ हिमालय असं म्हणतात. गंगा नदी, यमुना नद्यांची उगमस्थाने याच कुमाऊ हिमालयामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं उत्तर सांगितलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले. मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्या राज्यातील पहिलं वन्यजीव अभयारण्य कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं 1958 या वर्षी. पण ते कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलं तर पहा या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपल्याला कमेंट करून सांगत राहायचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 1958 साली आपल्या राज्यातील पहिलं वन्यजीव अभयारण्य हे स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावरती आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणार आहे कारण यामध्ये काय विचारलं आहे पहा अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावरती आहे. लक्षात ठेवायचे, आपल्याला प्रश्न असा नाही विचारला की अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. जवळपास प्रश्न सेम आहे, फक्त थोडासा फिरवून विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर छत्रपती संभाजीनगर या शहराच्या उत्तरेस आहेत पहा अजिंठा लेणी, जे की 2 तासाच्या अंतरावरती आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पहा अजिंठा आणि वेरूळच्या लेणी. पहा अजिंठा लेणी ही प्राचीन बौद्ध रॉक कट आर्किटेक्चर मधील एक महान कामगिरीचं एक उदाहरण आहे. महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा वेरूळ लेणी ही सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या काळामध्ये निर्माण झाली किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो बांधण्यात आली. तर ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. ही लेणी छत्रपती संभाजीनगर शहराच्या सुमारे 2 तासांच्या अंतरावरती स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल छत्रपती संभाजीनगर. यानंतरचा प्रश्न आहे पहा पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. वनरक्षक भरती 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न लक्ष देऊन ऐकायचा आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते कोण आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर मोहन धारिया हे जे आहेत हे पुण्यातील वनराई जी संघटना आहे याचे नेते आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्षावरून 2011 मध्ये डॅश पर्यंत पोहोचलेली आहे. या ठिकाणी 361 दशलक्ष अशी दिलेली आहे. लक्षात ठेवा 1951 मध्ये किती होती 361 दशलक्ष म्हणजे किती झाले ते तर जवळपास आपण त्याला म्हणू शकतो 36 कोटी एवढी. पण 2011 मध्ये ती किती आहे तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्या भारताची जी लोकसंख्या होती तर ती 1210 दशलक्ष. पहा थोडंसं फिरवून विचारण्यात आलेलं आहे. 1210 दशलक्ष म्हणजेच किती तर 121 कोटी एवढी भारताची लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. मित्रांनो, प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे 1951 ला किती होती 361 दशलक्ष म्हणजे किती तर 36 कोटी आणि 2011 मध्ये किती आहे 1210 दशलक्ष म्हणजे किती 121 कोटी एवढी. आणि सध्याची भारताची लोकसंख्या सध्याची म्हणजे पहा हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण सध्या हा शब्द वापरलेला आहे. प्रश्नपत्रिकेनुसार 2023 ला 1,34 कोटी म्हणजे किती तर 134 कोटी. या ठिकाणी जे अंक दिलेले आहेत ते थोडेसे कन्फ्यूज करणारे दिलेले आहेत. तर जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा हा 17% एवढा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या डॅश मध्ये विहित केलेल्या प्रक्रियानुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. मित्रांनो, हा प्रश्न खूप थोडासा महत्वाचा आहे पहा.
तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजे असं सांगितलं आहे की प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढण्यात आलं पाहिजे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर अनुच्छेद 61. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 नुसार विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. घटनेच्या अनुच्छेद 61 नुसार राष्ट्रपतींना घटनेचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध महाभियोगाचा ठराव आणता येतो. जेव्हा एखाद्या राष्ट्रपतीवर घटनेच्या उल्लंघनासाठी महाभियोग चालवला जातो तेव्हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आरोपाला प्राधान्य दिले जाते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अनुच्छेद 61. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केलेली आहे? मित्रांनो, असे जे सभा असतात किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो पहा, संघटना ज्या असतात, संघटना आणि त्याचे संस्थापक कोण आहेत यावरती आपल्याला खूप सारं TCS प्रश्न विचारत आहे. त्यामध्येच हा एक प्रश्न आहे, जुलै 1924 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलै 1924 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा जी आहे ती स्थापन केली होती. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना केली होती. सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्या भारतीयांना समाजातील इतरांच्या बरोबर आणणे या सभेचं हे उद्दिष्ट होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2020-2021 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्यांचे जगातील डॅश जाळे आहे जे एकूण सुमारे 62.16 लाख किलोमीटर एवढे आहे. मित्रांनो, हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. 2020-2021 पर्यंतचीच ही माहिती दिलेली आहे आणि त्यानुसारच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2, तर दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जाळं. लक्षात ठेवा, भारतामध्ये रस्त्यांचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे. एकूण सुमारे ते 62.16 लाख किलोमीटर एवढं आहे आणि हे जे आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जाळं आहे. यामध्ये 62.16 लाख किलोमीटरचा अंतर आहे. भारतात 71% माल वाहतूक व 85% प्रवासी वाहतूक याच रस्त्यांमार्फत केली जाते. युनायटेड स्टेटमधील जगातील सर्वात मोठे रस्त्याचे जाळे आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सुवर्णरेखा नदी ही पूर्व भारतातील अनेक राज्यांमधून वाहते. ती प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमधून प्रवाहित होते? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा. सुवर्णरेखा नदी ही जी आहे ही पूर्व भारतातील खूप म्हणजे थोड्याशा राज्यांमधून वाहते, पण ती प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमधून प्रवास करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर झारखंड आणि ओडिसा. लक्षात ठेवा, झारखंड आणि ओडिसा या राज्यांमधून जी सुवर्णरेखा नदी आहे ही प्रामुख्याने वाहत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्वाचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जाऊन जॉईन करा. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.